छेदस्थानी आर आहे वरती जो आर आहे स्क्वेअर केलेला त्यातला एक आर गेला, एक आर फक्त शिल्लक राहिला. आता मल्टिप्लाइंग डिवाइडिंग बाय आर स्क्वेअर वी गेट. आता आपण काय करायचं दोन्हीकडं मल्टिप्लाय करायचं. किती मल्टिप्लाय केले सांगा? आर स्क्वेअरनी केले. मग आता वरती एक आर आहे, आर स्क्वेअरला आरने गुणल्यानंतर तुमचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलं? आर क्यूब आलं. बरोबर आलं का? आणि खाली काय केलं त्यांनी मग तिथं आर स्क्वेअरने काढलं. वरती पण आर स्क्वेअर आणि खालती आर स्क्वेअर. वरती आर स्क्वेअरचं क्यूब झालं आणि खालती नुसतं आर स्क्वेअर राहिला. परंतु आता आपण केपलरचा थर्ड लॉ काय सांगितलंय सांगा? काय दिलाय तिथं? अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ काय दिलाय तिथं त्यांनी? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब आहे का? आहे ना? केपलरचा लॉ काय सांगितलंय? बोला. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आता तिथं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब तुम्हाला कसं दिसतंय? आर क्यूब वरती आणि टी स्क्वेअर खाली उलट आहे दिलंय की नाही? बरोबर ना? दिसतंय का खालच्या ओळीला? मग त्यांनी काय केलं तिथं आर क्यूब वरती आहे टी स्क्वेअर खाली, मग तो के खाली घेतलाय बघा, 1 अपॉन के केलाय पुढं. तर मग आता हा आता काय झालं इथं? 4m पाय स्क्वेअर आपण आर स्क्वेअर के. मग आता काय केलं त्यांनी तर गुणिले आर स्क्वेअर आर क्यूब टी स्क्वेअरला के घेतला. केपलरचा तिसरा नियमानुसार तिथं के टाकला. आणि परंतु आपल्या इथं काय म्हटलंय की 4m पाय स्क्वेअर अपॉन के हे कॉन्स्टंट आहे की नाही? कॉन्स्टंटच आहे ना केपलर. म्हणून त्यांनी काय केलं? ते कॉन्स्टंट ठेवलं. राहिलं काय तिथं मग 1 अपॉन आर स्क्वेअर. त्याला कॉन्स्टंट शब्द लिहिले बघा पुढे दिसते काय? एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय 1 अपॉन आर स्क्वेअर. ते कॉन्स्टंट आहे. मग म्हणून फक्त काय राहिलं? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन. हे काही सुद्धा अवघड नाही. परत पहिल्यापासून सांगते जरा थोडस बघा फर्स्ट. हा बघा आर समजतंय का? आता पुन्हा एकदा बघा त्यांनी काय सांगितलं तर आपण पहिल्यांदा काय घेतलं? एफ इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू घेतली एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि त्यांनी काय केलं? एम व्ही स्क्वेअर आर मध्ये व्ही ची व्हॅल्यू आहे 2 पाय आर अपॉन टी. मग एम व्ही स्क्वेअर आर मध्ये 2 पाय आर स्क्वेअर टी करून त्याचा स्क्वेअर केला. त्याच्यामध्ये त्याला मल्टिप्लाय केलं दोन्हीकडं आर आरनी. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं? आर क्यूब आला टी स्क्वेअर. ते अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ तिथं के घातला त्यांनी. आणि ते 4m पाय स्क्वेअर आणि काय म्हटलंय अपॉन के हे कॉन्स्टंट ठेवलं. मग राहिला फक्त आर स्क्वेअर 1 अपॉन आर स्क्वेअर. अशा प्रकारे एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. आणि एफचं काय म्हटलंय? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. अशा प्रकारे त्यांनी काय केलं? न्यूटन क्लेम कन्क्लूड दॅट द सेंट्रिफ्यूगल एफ म्हणजे फोर्स आहे सेंट्रिफ्यूगल फोर्स विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट आणि इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन. ज्यावेळेला कोणताही प्लॅनेट ज्यावेळेला सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असतो त्यावेळेला ते फोर्सवरती ऍक्ट होत असतं. ते कसं ऍक्ट होतं? ऍक्टिंग ऑन द planet is responsible for circular motion must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. Inversely proportional का म्हटले? तार खाली आले ना तुमचा आर स्क्वेअर. And Newton is identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation, and the gravitational force is much weaker than other force. आपण वाक्य पुन्हा घेऊया. एकदम मोठ्याच्या मोठं वाक्य. मग त्याने काय सांगितलंय? मग हे जे सेंटे परत असतं का? द न्यूटन कन्क्लुडेड दॅट. अशा प्रकारे न्यूटनने काय केलं? न्यूटन concluded the centripetal force which is the force acting on the planet and is कशावरती ऍक्ट होते? प्लॅनेटवरती ऍक्ट होते. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इज सर्क्युलर मोशन. हे प्लॅनेट जे ग्रहाभोवती फिरतात सूर्याभोवती फिरतात ते कशामुळे फिरतात? सर्क्युलर सेंट्रिपिटल फोर्स मध्ये फिरतात सर्क्युलर मोशन मध्ये. अँड ते कसे आहेत? मस्ट बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट अँड द सनच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि स्क्वेअर मध्ये आहे. आलं का लक्षात? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द square of the distance between the planet and the sun. And Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. मग त्याने काय सांगितलं की आता थोडंसं मराठीत वाचते बघा. सूर्यग्रह आता ते पण लक्षात पटकन येत नाही आपल्या. अभिकेंद्री बल म्हणले सेंट्रिपिटल. ठीक आहे असंच.
मग काय बघा, हे असते दुसरं पण एकदा वाचते. मस्ट बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आता न्यूटन थोडक्यात लक्षात घ्या की प्लॅनेट ज्या वेळेला सूर्याभोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो त्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतं, आणि ते सेंट्रिपिटल फोर्स कसं ऍक्ट करतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. एवढं लक्षात घ्या की इन्व्हर्सली प्रपोर्शनल मध्ये असतं ते. आता न्यूटन आयडेंटिफाय दिस फोर्स इथं द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्यांनी काय केलं इथं की गुरुत्वाकर्षण बल हे सुद्धा कसं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आहे. हा, Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse law of gravitation. The gravitational force is much. परंतु त्याने काय सांगितलं की पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण बल आहे ते कसं आहे, त्याच्या याची तुलना त्यांनी केली. त्यांना काय दिसून आलं की इट इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर. हे खूप क्षीण आहे इतर ह्याच्यापेक्षा, इतर बलांच्या तुलनाने ते गुरुत्वाकर्षण बल खूप क्षीण आहे. परंतु ते काय करतं, क्षीण असतं तो सुद्धा, इट but it controls the universe and decides its future. पण तरी सुद्धा विश्वातील सर्व विश्वास इथे काय करतं, नियंत्रण करतं आणि विश्वाचा भवितव्य निश्चित करतं. This is possible because of the huge mass of a planet, stars and the other constituent of the universe. हे कशामुळे शक्य झालेलं आहे, ह्यूज मास म्हणजे कसं, हे मोठं ह्यूज म्हणजे प्रचंड वस्तुमान आहे कुणाचं, प्लॅनेटचं, सनचं, ह्याचं, त्याच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. ठीक आहे, तिथपर्यंतचा भाग समजला का? काहीच नाही ह्याच्यात, काय सांगितलं त्यांनी फक्त ते न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितलंय आणि तो त्याने युज केलाय. आणि पुढं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स मध्ये त्याने काय केलंय, केपलरचा तिसरा नियमचा वापर केला आणि ते त्यांनी काय सांगितलं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 1/r² म्हटले, म्हणजे तिथे युनिव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणायचं नंतर डायरेक्टलीच्या वेळी. अशा पद्धतीने इथपर्यंत हा भाग झाला. आता याच्यावरती तुम्हाला परीक्षेला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन येतं, पुन्हा व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं येतात. आपली परीक्षा बघा 20 मार्काची बहुतेक होईल घटक वाईज. तर आतले सगळे आपले डेफिनेशन्स वगैरे व्यवस्थित करा. आता पुढे जाऊया. या घटकावरती तुम्हाला प्रश्न कसे येतील, तर स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे तुम्हाला तिथे येईल. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, आता पुढचा भाग, पुढे जाऊया. आता वाचा पुढचं, यूज युअर ब्रेन पॉवर वाचा. कुणी पण वाचा. अनुज वाचा, अनुज. अनुज आहे का? नाही का? पुढं कोण असेल त्यांनी वाचा. चला. Is there a मैथिली gravitational वाच. force between two objects kept on the table or between you and your friend sitting next to you? If you, why don't the two move towards each other? याचा अर्थ काय होतो सांगा? हा, अर्थ काय होता याचा? हा, आपण मोठ्याने सांगते जरा. नाही तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वीय बल असेल काय, एकमेकांकडे सरकले का जात नाही? उत्तर सांगता येईल काय याचं? आता तुम्ही दोघी बसलाय शेजारी शेजारी, हा बरोबर की नाही? तुमच्या दोघांच्या मैत्रिणी म्हणा ते मित्र, आपण बसतो एका टेबलावरती, दोघांच्या मध्ये पण गुरुत्वीय बल आहे, मग तो आपण एकमेकांकडे सरकला जातो का असं विचारलाय प्रश्न. सरकला जातो का? नाही. एका बेंचवरती आपण दोघं बसतो, तुम्ही मित्र किंवा मैत्रिणी बसता, त्यावेळेला तुम्ही तुमच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असतं, ऍक्ट होत असतं. मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये तुम्ही एकमेकांकडे आकर्षण जाता का असा प्रश्न त्यांनी विचारलाय. जातो का आपण आकर्षलं? नाही जात. कारण का माहितीये का? बिकॉज देयर इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. घर्षण बल असतं तुमच्यामध्ये. कुठलं बल असतं? घर्षण बल असतं. बिकॉज देयर इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन इच ऑब्जेक्ट अँड द टेबल. आणि त्यांनी पुढे काय सांगितलंय? बिकॉज देयर इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन आवर बॉडी अँड द फ्लोअर. म्हणजे आपलं जे आपण जे बसतो तर आपलं टेबल, बसलेला टेबल आणि ती फरशी असते याच्यामध्ये फ्रिक्शन बल असतं, त्यामुळे आपण एकमेकांकडे आकर्षलं जात नाही असं सांगितलेलं आहे. आता पुढे जाऊया.
आता पुढचा एक्झाम्पल्स दिलेले आहेत एकदम. हा, एक्झाम्पल्स एकदम साध. हा, तो शंकर बोला. शिंदे म्हणून कोण आहे का नाही, तो जॉईन हा. होतोय आणि लेफ्ट होतोय सारखा. शंकर शिंदे कोण आहे? कोण आहे ग? साक्षी. हा? साक्षी. साक्षी का अशी करते? जॉईन होते लेफ्ट होते, जॉईन होते लेफ्ट होते. हा, साक्षी बरोबर कोण आहे का दुसरं तुझं शेजारी? बर, ठीक जरा आहे. व्हिडिओ साक्षी चालू करा की सगळे. हा, व्हिडिओ सगळ्यांनी चालू करायला सांगा. हा, व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी आपापले. चालू. फोटो घ्यायला लागतात ना आपल्याला. हा, व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी आपापले. म्यूट केलंय काय अजून केलं नाही. कोणतरी आहेत बघा राहिले ते. SNVA. थांबा. अनुज, नाथा, निकिता, सूरज तर दिसतच नाही. आहे की, सूरज आहे पण वैष्णवी, त्याचा व्हिडिओ ऑफवर आहे नाथाचा. वर्षा कदम कोण? वर्षा कदम कोण आहे? वर्षा कदम कोण आहे? वर्षा कदम कोण ग? अनिशा आहे. जॉईन होते लेफ्ट होत आहेत. वैष्णवी. ओके, करा कंटिन्यू. हा, साक्षीला बघते. हा, चालेल. चला आता पुढचं हे वाचा, ते एक्झाम्पल वाचा पुढचं. हा, एक्झाम्पल वाचा की पुढचं. नेहा वाच. श्रेया बोल. श्रेया वाच. Mahendra श्रेयाला and वाचू दे. हा. sitting at a distance 1 meter from each other. Their masses विराट. are 75 kilometers हा. and kilogram and kilogram respectively. Between them. हा, त्याचा अर्थ काय होतो बघा. महेंद्र आणि विराट हे काय झाले? आज सिटिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. एकमेकापासून 1 मीटर अंतरावर बसलेले. त्यांचे मासेस दिले, वस्तुमान दिले. एकाचं महेंद्रचं 75 किलोग्राम वस्तुमान दिले, विराटचं 80 किलोग्राम दिलेले. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? उदाहरण एकदम साधं सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा, खाली सोडून पण दिलेले. काय काय दिले बघा लिओन मध्ये. आर म्हणजे काय? डिस्टन्स आहे ना. आपण डिस्टन्सचा शब्द पण वापरलेला आहे. आर म्हणजे दोघांतलं अंतर किती आहे? 1 मीटर आहे. M1 दिलेलं आहे, महेंद्रचं मास किती दिलंय? 75 किलोग्राम. M2 किती दिलेलं आहे? 80 किलोग्राम. आणि जीची व्हॅल्यू सांगा किती दिली आहे? नाथा सांग. 6.67. 10 raised to minus 11. नेहा 6.67 into 10 जीची व्हॅल्यू raised काय to सांगितली? 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kilogram. ठीक आहे. आता गणित किती साधं सोपं आहे बघा. मास M1 दिलाय 75, M2 80 दिलाय. आर डिस्टन्स 1. आर म्हणजे डिस्टन्स आहे. आणि जीची व्हॅल्यू 6. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची आपण मास व्हॅल्यू बघितली 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्राम स्क्वेअर. अकॉर्डिंग टू न्यूटनचा लॉ वापरला. तर न्यूटनचा लॉ सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे. न्यूटनचा लॉ काय सांगा? F इज इक्वल टू वैष्णवी gravitational मैथिली M1 सांग. into upon R2. जी M1 M2 पण असतं. मग किती सोपं गणित दिले बघा सोडून. जीची व्हॅल्यू टाकली 6.67 into 10 raised to minus 11. M1 टाकलाय, घेतलाय त्यांनी. M1 is equal to 75 घेतलाय. M2 80 घेतलाय. अपॉन 1 स्क्वेअर N. आणि ते सॉल्व्ह करून उत्तर किती आलं सांगा? 4.is equal to 4.002 into 10 raised to minus 7 न्यूटन आहे का नाही? मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आलं दोघांच्या मधलं?
Mahindra at 4.002 into 10 to the minus 7 n. This is very small force in the force of friction between Mahindra and the हे खूप कमी त्यांनी काय सांगितलंय स्मॉल म्हणजे अगदी नगण्य बल आहे महिंद्रा आणि ज्या बाकावर बसलाय तो आणि हा काय म्हटलं का दिस इज व्हेरी स्मॉल फोर्स इफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन महिंद्रा अँड द बेंच ऑन विच ही सिटिंग इज 0 then he will start going towards Virat under the action of this force we can calculate this acceleration and velocity by using Newton's law of motion म्हणजे त्यांनी काय सांगितलंय महेंद्र ज्या बाकावर बसले ते बल इतकं नगण्य आहे की त्यामध्ये घर्षण बल 0 आहे त्यामुळे या गुरुत्वीय बलामुळे तो महेंद्र विराटकडे सरकू लागेल पण त्याचं त्यांनी काय सांगितलंय आपण जे ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण वेग जो आहे वेलॉसिटी आहे आपण न्यूटनचा लॉ वापरून काढू शकतो आता एक्झाम्पल दुसरं तेच आहे फक्त काय वाच आता ऋतुजा वाच आर्या ऋतुजा आर्या वाच हा example सेकंड the example assuming अपर्णा वाच मोठ्यांदा is sitting आपण हा sitting is बघा आता starting with zero velocity. What will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time and how? हा गुड आता काय इंदा एक्झाम्पल काय म्हटलं इथं की ऍझ्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र सिटिंग इज फ्रिक्शनलेस असं ऍझ्युम करा की हा महेंद्र जिथं बसलेला आहे तिथं काय सांगितलंय इथं एक्झाम्पल ऍझ्युम दॅट द बेंच ऑन विच महेंद्र सिटिंग इज फ्रिक्शनलेस ज्या बेंचवर बसलाय ते घर्षण फ्रिक्शनलेस आहे घर्षण नाही त्या ठिकाणी स्टार्टिंग विथ झिरो वेलॉसिटी व्हॉट विल बी महेंद्राज वेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ समजा 1 सेकंदानंतर त्याचा वेग किती असेल आणि त्याचा वेग बदलेल काय व कसा तर त्यांनी पुढे ते गणित सोडून दिलेले बघा पुढे आता आपण त्याच्या दोघांच्यातलं फोर्स किती काढला महेंद्राचं फोर्स ऑन महिंद्रा किती काढलेले आता आपण उत्तर काढलं ते F is equal to 4.002 into 10 raised to minus 7 n आणि महिंद्राचा मास किती आहे 75 किलोग्राम आहे की नाही बरोबर मग आता काय केलं हे निमित्त तर इथं ऍक्सिलरेशन विचारलं म्हणजे ऍक्सिलरेशनची त्याने सूत्र वापरले बघा काय सूत्र सांगा दिले A is equal to F upon M F आता आपण एवढ्यात काढलं F किती दिलंय 4.002 into 10 raised to minus 7 आपण त्याचा मास किती आहे 75 त्यावरून त्याचं ऍक्सिलरेशन किती निघालं 5.34 into 10 raised हा अशा प्रकारे युझिंग न्यूटन फर्स्ट इक्वेशन हे न्यूटनचे तिन्ही नियम आहेत बघा तुमचे 9वी झालेले अलग लक्षामध्ये फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी कॅन कॅल्क्युलेट महिंद्राज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज कोणतं सांगितले सांगा बघू बरं न्यूटनचं पहिलं इक्वेशन कोणतं आहे V is equal to U plus AT ठीक आहे U म्हणजे काय Uचा अर्थ सांगा काय इनिशियल वेलॉसिटी आता आपण सुरुवातीची वेलॉसिटी 0 असते आली का लक्षामध्ये बॉल आपण सुरुवातीला टाकताना 0 मध्ये असतो इनिशियल वेलॉसिटी मग त्यांनी काय सांगितलंय ऍज महेंद्र सिटिंग ऑन द बेंच हिज इनिशियल वेलॉसिटी 0 इज इक्वल टू 0 ऍझ्युमिंग द बेंच टू बी फ्रिक्शनलेस आपण बघितलंय की बेंच कसा आहे फ्रिक्शनलेस आहे मग त्यात व्हॅल्यू टाका त्याची V इज इक्वल टू यू मध्ये व्हॅल्यू ऍड करा त्याची यूची व्हॅल्यू काय टाकली तिथं त्यांनी सांगा 0 का बरं कारण कोणत्याही वस्तूची सुरुवातीला वेगच नसतो ना मग तो 0 झाला प्लस ऍक्सिलरेशन आता आपण वर किती काढलं 5. ए किती काढला याची किंमत वरती बघा की वरती A इज इक्वल टू 5.34 इंटू 10 raised to minus 9 इंटू टाइम टी किती सेकंदात तो सरकला एका सेकंदात आहे का नाही 1 मीटर पर सेकंद गुणाकार केला आहे तीच किंमत आली अशा प्रकारे महेंद्र वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड विल बी 5.34 into 10 raised to minus मीटर पर गणित फार सोपी असतात ही फक्त
तुम्हाला कोणतं सूत्र वापरलं हे लक्षात यायला पाहिजे. आणि ते व्ही आणि यू म्हणजे काय हे लक्षात आलं की सोपं आहे. काय अवघड त्यात नसतं जास्त. दिस इज अन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हेलोसिटी. ही व्हेलोसिटी एकदम कशी आहे? एक्स्ट्रीमली स्मॉल म्हणजे कशी एकदम कमी आहे. द व्हेलोसिटी विल इन्क्रीज विथ द टाइम बिकॉज ऑफ द acceleration. And the acceleration will also not remain constant because as Mahendra moves towards Virat, the distance between them will decrease, causing increase in the gravitational force. Thereby increase the acceleration as per Newton's second law of motion. पुन्हा एकदा वाचते बघा. This is an small, extremely small velocity. म्हणजे कशी आहे? की अतिशय खूपच संत असा वेग आहे. आणि तो कसा आहे? त्याने उत्तर सांगितलं त्याचं. The acceleration will also not remain constant because Mahendra moves towards the Virat. The distance between them will decrease. महेंद्र विराट कडे सरकला गेल्यानंतर त्याच्यात अंतर कमी होणार, बरोबर की नाही? त्यामुळे काय होणार आहे की कॉझिंग द इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स thereby increasing the acceleration as per Newton's second law. जवळ दोघातलं अंतर कमी होईल, त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे अंतर कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल बल वाढणार आणि त्याचं ऍक्सिलरेशन सुद्धा वाढणार. असं त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आता यूज युअर ब्रेन पॉवर. ते आता तुम्ही घरी सोडून का तुमच्यासाठी दिले ते. आता डू यू नो खाली बघा. हा डू यू नो मध्ये बघा काय दिलंय. चित्र दिसतंय का? काय दिलं चित्रामध्ये? लो अँड हाय टाईड. हा लो हाय टाईड. लो टाईड आहे ना. लो अँड हाय टाईड. हा म्हणजे ओहोटी. टाईड लो टाईड म्हणजे काय? ओहोटी. आणि हाय टाईड म्हणजे काय? भरती. नाही का नाही? भरती ओहोटी तुम्ही शिकलेला आहात. मस्ट बी नोईंग तिथे बघा. You must be knowing about the high and low tides that occur regularly in the sea. तुम्ही नेहमी हाय टाईड आणि लो टाईड बघता. भरती ओहोटी आलेली. The level of sea water at any given location along sea shore increases and decreases twice a day. दिवसातून 2 वेळा ती येते. तुम्हाला सगळं झाले नाही गुगल मध्ये की समुद्राची पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीत 2 वेळा वाढते आणि कमी होते. 2 वेळा येते भरती ओहोटी बरं का. हाय अँड लो टाईड्स ऑकर ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट. प्रत्येक ठिकाणी भरती ओहोटी वेगवेगळी असते. प्रत्येक किनाऱ्याची भरती ओहोटी कशी सांगितले? डिफरंट टाइम्स डिफरंट प्लेसेस वेगवेगळ्या ठिकाणी येते. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द. आता हे असं का होतंय याचं उत्तर त्यांनी दिले बघा. भरती काय येते, ओहोटी काय येते सांगता येईल का? उत्तर इथं दिले बघा त्यांनी पुढं. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. कळलं का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणावरती एक्झर्ट होतं? चंद्रावरती. मून म्हटले चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. चंद्रावरती गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे ती पाण्याची पातळी सारखी कशी होते वेगवेगळी असते. अँड वॉटर डायरेक्टली अंडर द मून लेस फुल टुवर्ड द वॉटर ॲट द लेवल ऑफ कॉझिंग हाय टाईड. पाणी चंद्राकडे ओढलं जातं तिकडं, त्यामुळे तिथं जास्त हाय टाईड होतं. ॲट द 2 places on the earth at 90 degree from the place of high tide, the level of water will remain low tide occur as shown in the figure. एका ठिकाणी पाणी वाढलं की दुसऱ्या ठिकाणचं पाणी कसं होतं? कमी होतं. असं तिथं त्यांनी दाखवलंय बघा. हाय टाईड आणि लो टाईड. लो टाईड म्हणजे ओहोटी. आता मला सांगा निळा भाग दिसतोय का नाही पाण्याचा दोन्हीकडं? ते तुमचं हाय टाईड आणि वरती लो टाईड म्हटले आहे का? लो टाईड म्हणजे काय? ओहोटी वरती आणि लंबगोलाकार निळा दिसतोय का? ते तुमचं हाय टाईड आलं. ते का कशाची आकृती सांगा की? पृथ्वी. मोठा गोल काय आहे तो? मोठा गोल म्हणजे काय? पृथ्वी आहे. आणि कडेला काय आहे? पाणी. पाणी आणि चंद्र दिसतोय का? चंद्राच्या कडे निळा आकार गोल असा आलेला दिसतोय बघ. दिसतोय का? मग ते चंद्राकडे ते पाणी आकर्षून जातं, त्यामुळे तिथं हाय टाईड सांगितले आणि एका साईडला लो टाईड. हे तुमच्या माहितीसाठी दिलेले. आता पुढे जाऊया. जायचं पुढं का थांबायचं? इंगोले सर बरं. आतापर्यंत आपण जे काही शिकलो लक्षात घ्या. काय काय पहिला अतिशय महत्वाचा भाग बघितला आपण. हा नेहमी परीक्षेला जेव्हा शॉर्ट नोट असते तिथं IMP करा. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन साधा आणि सोपा. तो अगदी तो बसल्या बसल्या लक्षात आला पाहिजे. प्रोडक्ट ऑफ मासेस आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. असं ते सूत्र पण F इज डायरेक्ट प्रोपोर्शनल M1 M2 अपॉन D स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. आणि काय बघितलं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
हे एक बघितलं आपण. एफ इज काय बघितलं इथं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r², म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². आणि गणित बघितली, म्हणजे 2 पॉईंट आपल्या आज झाले इथं, पण ते महत्वाचे होते. त्याच्यावरची गणित परीक्षेला येतात ती गणित आपण 2 बघितली इथं. आणि पुढं थोडासा एक भाग आहे तो घ्यायचा का बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुढच्या तासाला घेऊया बघा कसं काय. आपले ह्या आठवड्यामध्ये टेस्ट होणार आहे घटक, त्यामुळे अभ्यासाला लागा. भाग 1 आणि भाग 2. भाग 2 वर जेवढं 1चं जेवढं झालं तिथपर्यंत मी घेणार, आणि 2चं आपलं पहिलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे की नाही. आता इथं पुढचा भाग काय दिलाय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय सांगा. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय, साधा सोपा भाग आहे. वरती कोणती वस्तू टाकली की ती कुठे येते, खाली. खाली येते. असं काय होतं, वर दगड टाकला तर उत्तर सांगा, तेच तिथे दिलंय सगळं त्यांनी. एखादा दगड वर टाकल्यानंतर परत तो खाली काय येतो, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्यामुळे होतं. मग वाक्य वाचा बघू ते पहिलं दिलेलं. The earth attracts every object near it towards itself because Of the gravitational force. वाचा की पुन्हा एकदा मोठ्यानं जरा. the earth attracts every object near it towards itself because of the gravitational force. ठीक आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलेले. विल द वेलॉसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रिमेन कॉन्स्टंट. वाक्य सांगितलं वाचायला तुम्हाला. कोणताही दगड वर फेकल्यानंतर काय म्हणलं इथं की विल द व्हेलॉसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रिमेन कॉन्स्टंट. आपण वरती टाकला दगड एक समान एक असतो का त्याचा, विल बी चेंज विथ टाइम. कालानुसार तो बदलतो. कारण हाऊ विल इट चेंज, व्हाय डज द स्टोन मूव्ह अप all the time and why does it fall down after reaching a certain height and what does the maximum height depend on. याचा अर्थ काय होतो की तो दगड सतत वरच का जात नाही, मग तो खालीच का पडतो, त्याची उंची कशावरती अवलंबून असते. आता तुमच्या काय लक्षात येते का बघा, आपण दगड जेव्हा वर टाकतो, वर गेल्यानंतर थोडा वेळ तो काही ठिकाणी स्थिर राहिलेला दिसतो का आपल्याला जरा वेळ, आणि मग तो हळूहळू त्याचं वेग कमी होतो आणि खाली येताना जोरात येतो. आलं का लक्षामध्ये. आता ते उत्तर पुढे दिले बघा त्यांनी, की उत्तर काय दिलंय तर बघा आता, अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्रत्येक गोष्टीला होतं का अट्रॅक्ट करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर. आपण पहिल्याच ह्याला पाहिले की नाही की ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटर कुठे आहे, पृथ्वीच्या मध्यभागी आहे. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटर पृथ्वीच्या मध्यभागी असल्यामुळे कोणतीही वस्तू वर टाकल्यानंतर पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षली जाते. स्टार्टलाच आपण बघितले बघा, ऍपल खाली पडतं की नाही, आहे की नाही. पहिलं पिक्चर बघा, ते ऍपल खाली पडतात, पृथ्वीच्या मध्यभागी पडतात. त्या जसं ऍपल पडतं तशी विश्वातली कोणतीही वस्तू तुम्ही वर टाकली तर ती शेवटी पृथ्वीच्या केंद्राकडेच काय होते, आकर्षित होते. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटरच कुठे आहे, पृथ्वीच्या सेंटरला आहे, केंद्राला आहे की नाही. बिकॉज ऑफ दिस फोर्स ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन द अर्थ. त्या फोर्स मध्ये खाली पडतं. सिमिलरली वेन वी थ्रो स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, ज्यावेळेला आपण दगड वर टाकतो, दिस फोर्स ट्राइज टू पुल इट डाऊन ते फोर्स त्याला खाली हे करतं, रिड्युसेस इट्स वेलोसिटी कमी करते. अँड ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द वेलोसिटी बिकम 0. एकसारखं खाली कॉन्स्टंट डाऊनवर्डला पुल केल्यामुळे त्याची वेलोसिटी वेग काय होतं, कमी होतं. त्यामुळे तो दगड वरती जात नाही. अलग लक्षामध्ये एका ठराविक अंतरावरती तो दगड वर टाकल्यानंतर काय होतो, खाली येतो. कारण त्याला ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली खेचतं आणि ते 0 होते वेलोसिटी. आणि मग त्यानंतर वाईल पुल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट मूव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. मग ते पृथ्वी खेचल्यामुळे काय होतं, वर टाकलेल्या त्याची व्हॅल्यू वेलोसिटी 0 होते आणि मग तो खाली येतो. अलग लक्षामध्ये यायचं उत्तर. साधं सोपी उत्तर आहे बघा सगळी. आता इथं एक त्यांनी गणित दिले, वाचताय का, वाचताला ऐका, कोण वाचते.
आता कोणी वाचलं नाही अजूनपर्यंत. अनुज वाच बघू बरं. अनुज मोठ्यानं वाच जरा. हा अनुज. काय झालं अनुज? नाथा वाच. नाथा आहे का? आहे. वाच की. श्रावणी वाच चल. नाही बंद कर मला आवाज. बर मग कोण आहे? श्रेया आहे का? वाचा. Calculate the gravitational force due to the earth on Mahendra in the early example. बर. Calculate the gravitational force due to the earth on Mahindra in the earlier example. ठीक आहे. बरीचशी मुलं लेफ्ट झालीत का काय? मग अशी 14 होती, आता 9 दिसत आहेत. आता 8च. 8 आहेत. मग थांबूया इथंच. इथंच थांबूया. बस. ठीक आहे चालतंय. इथपर्यंत जिथपर्यंत झालंय का नाही तेवढं करून या. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स 3 पॉईंट झाले आपले आज. ठीक आहे. चालते. चला हा लेफ्ट मग. ओके. इंगोले सर.